हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय गुरुकृपा एज्युकेशनल चॅनल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 2016 मधील पेपर 2 TET परीक्षेसाठी आलेली समाज विज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका सोडविणार आहोत. ही प्रश्नपत्रिका तुम्हाला TET, CET आणि CTET परीक्षासाठी उपयोगी ठरणार आहे. तुम्हाला प्लॅनिंग करण्यास मदत होईल. तर चला प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत ते पाहूया. या ठिकाणी कुठलीही प्रश्नपत्रिका सोडविण्या अगोदर थोडंसं थेरॉटिकल भाग म्हणजे अगोदर थोडेसे नोट्स जर वाचला असाल तर तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारे विश्लेषण झालेलं आहे किंवा कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत याची थोडं कल्पना येते. म्हणून थोडंसं नोट्स वाचत चला. या ठिकाणी काही प्रश्न कशा प्रकारे दिलेले आहेत त्याच्यावरती थोडंसं विश्लेषण करत जाऊया. व्हिडिओ थोडासा मोठा झाला तरी चालेल, पण थोडंसं तुम्हाला माहिती मिळणं आवश्यक आहे. तर चला पाहूया पहिला प्रश्न कशा प्रकारे आलेला आहे. या ठिकाणी पाहूया आपण 91 नंबरचा प्रश्न आहे. उत्खननाच्या वेळी मिळविलेल्या कलाकुसरीचे वैज्ञानिकदृष्ट्या परीक्षण करून खालीलपैकी या एका पद्धतीने त्यांचा पुरातन काळ ठरविता येतो. तर काय काय दिलेले आहेत ऑप्शन्स पहा. ऑप्शन्स 1 सिलिकॉन आणि पोटॅशियम, 2 कॅल्शियम आणि युरेनियम, ऑप्शन 3 कार्बन 14 आणि पोटॅशियम आणि ऑप्शन 4 कार्बन 14 आणि सिलिकॉन. तर या ठिकाणी कुठलं उत्तर बरोबर असेल तर ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आहे. कार्बन 14 आणि पोटॅशियमचा वापर केला जातो. तर वैज्ञानिकदृष्ट्या परीक्षण करण्यासाठी आपल्याला एक माहिती असायला पाहिजे. C12 आणि C14 म्हणजेच कार्बन 12 म्हणजेच 12, कार्बन 12 आणि कार्बन 14 हे महत्त्वाचे घटक आहेत. कुठल्या कालावधीमध्ये जवळपास 5000 ते 10,000 वर्षापूर्वीपर्यंतचा कालावधी या ठिकाणी लक्षात घेण्यासारखा आहे किंवा यांचा काळ ओळखता येतो. तर हे कार्बन 12 आणि कार्बन 14मध्ये. तर याच्यामध्ये काय आहे, कार्बन 12मध्ये 2 घटक असतात, एक प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. तर प्रोटॉन 6 असतात आणि न्यूट्रॉनसुद्धा 6 असतात. तर अशा प्रकारे 12 होतात. कार्बन 14मध्ये यामध्ये न्यूट्रॉन 6 प्रोटॉन 6 असतात आणि न्यूट्रॉन 8 असतात. तर अशा पद्धतीने काय होतं, हे 14 असतात. तर हे 14 जे कार्बन 14 जे आहे याचं प्रमाण जवळपास 5730 वर्षापूर्वीपर्यंत ह्याचं 50% काय होत असतं, त्याचं आयुष्यमान कमी होत असतं. एखाद्या सजीवांचं किंवा प्राण्यांचं, पक्ष्यांचं जर मृत्यू झालेला असेल, त्याचे सांगाडे जे काही सापडलेले असतात, तर त्याच्यामधलं जे काही कार्बन 14चं प्रमाण आहे तर ते कमी 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 होत जातो. आणि 12 जे कार्बन 12 आहे याचं प्रमाण जे आहे ते जशास तसं राहत असतं. तर या कार्बन 14च्या सहाय्यानं लक्षात येतं की ते किती वर्ष झालेलं आहे. तर अशाच पद्धतीने पोटॅशियमचा वापर करतो. तर ते एखाद्या दगडाचा किंवा खडकाचा कुठल्या कालावधीमध्ये हे दगड तयार झालेला आहे, खडक तयार झालेला आहे, एखादा शिलालेख तयार झालेला आहे, हे उत्खनन करत असताना जे काही सापडलेले अवशेष असतात तर त्याच्याबद्दल समजून घेण्यासाठी पोटॅशियमचा वापर केला जात असतो. तर हे एक लक्षात ठेवा. तर या ठिकाणी कार्बन 14चं प्रमाण कमी कमी होत जातो आणि या साह्यानं कालावधी कुठल्या काळामधला आहे, पुरातन काळ कुठला आहे हे ठरविता येत असते. नेक्स्ट क्वेश्चन पहा. या ठिकाणी श्री दयाराम साहनीने हरप्पाचा शोध या वर्षी लावला. तर आपल्याला माहिती आहे सिंधू संस्कृतीचा शोध घेण्यासाठी दयाराम साहनी आणि RD बॅनर्जी यांनी प्रयत्न केलेला आहेत. तर या ठिकाणी दयाराम साहनी यांनी केलेला जो काही वर्ष आहे ते 1921चा आहे. म्हणजे ऑप्शन्स क्रमांक 3 हे करेक्ट आहे. या ठिकाणी 1922मध्ये काय झालेलं होतं, RD बॅनर्जी यांनी काय केलेलं आहे, मोहेंजोदारो हे शोधून काढलेलं आहे. आणि 1921मध्ये कोण काढलेलं आहे शोधून, दयाराम साहनी यांनी काढलेलं होतं हरप्पा संस्कृतीचा शोध, हे हरप्पा ह्या शहरामध्ये. तर 1922मध्ये RD बॅनर्जीनं मोहेंजोदारो ह्या ठिकाणी केलेलं आहे. मोठं स्नानगृह सापडलेलं होतं. तर यासाठी त्यालाच हरप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृतीचा शोधसुद्धा आपण इथं म्हणतो. यानंतरचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे इतिहासाचे जनक. बघा काय प्रश्न दिलेला आहे. इतिहासाचे जनक हे आहेत, कोण आहेत सांगा पाहू. इतिहासाचे जनक ऑप्शन्स 1 काय दिलेलं आहे, पोलिबियस बी किंवा ऑप्शन्स क्रमांक 2 कार्ल मार्क्स दिलेला आहे. ऑप्शन्स क्रमांक 4 काय दिला आहे, अर्नॉल्ड तायनम बी दिला आहे.
तर त्यानंतर ऑप्शन्स क्रमांक 3 काय दिला आहे, हेरोडोटस दिला आहे. तर इतिहासाचे जनक कोण आहेत म्हणजे ऑप्शन्स क्रमांक 3 मध्ये आहे हेरोडोटस आहेत. तर हे लक्षात ठेवा, जे इतिहासाचे जनक हेरोडोटस आहेत, राज्यशास्त्राचे जनक ॲरिस्टॉटल आहेत, त्यानंतर समाजशास्त्राचे जनक ऑगस्ट कॉम्ते आहेत, भूगोलाचे जनक इरस्तोस्थेनिस आहेत आणि त्याच पद्धतीने अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ आहेत आणि बिझनेस स्टडीजचे जनक कोण आहेत म्हणजे पीटर एफ ड्रुकर आहेत. तर हे एक लक्षात ठेवा. तर यापैकी कुठलाही एक प्रश्न हमखास येत असतो. पुढचा प्रश्न पहा. या ठिकाणी 94 बुद्धाच्या सारनाथमधील पहिल्या शिकवणीला असे म्हणतात. गौतम बुद्धाची जी काही प्रवचन झालेलं होतं पहिला कुठे झालेलं होतं म्हणजे सारनाथ येथील झालेलं होतं. तर त्याला काय म्हणतो आपण चक्र परिवर्तन, धर्मचक्र परिवर्तन असं म्हटलं जातं. तर हे ऑप्शन्स क्रमांक 2 आहे, करेक्ट आहे. यानंतरचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी 95 खालील विधानांचे परीक्षण करा आणि योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी काय दिलं आहे पहा. हे भारताला शिलालेख देणारा अशोक हा पहिला राजा आहे. यस होता, करेक्ट आहे. यानंतर पाहूया. चंद्रगुप्त मौर्याने सेल्युकसचा पराभव केला आणि त्यांच्या मुलीशी लग्न केला होता. करेक्ट आहे. मौर्य साम्राज्याचा जो काही संस्थापक चंद्रगुप्त मौर्य होता, यांनी सेल्युकसचा पराभव केला होता. कारण याच्याच दरबारामधून मॅगस्थेनिसनं चंद्रगुप्ताचं वर्णन केलेलं होतं ते इंडिका या ग्रंथामध्ये. हे पण लक्षात ठेवा. यानंतर महावीरांनी लुंबिनी वन, कपिलवस्तू, सारनाथ आणि इतर धार्मिक ठिकाणी धार्मिक प्रवचनाचे आयोजन केले होते. हे चूक आहे. तर ह्या ठिकाणी हे येत नाही. डी ऑप्शन्स पहा. श्रवणबेळगोळला हे जैन धर्माचे किंवा जैनांचे धार्मिक स्थळ आहे. करेक्ट आहे. कारण तुम्हाला माहिती आहे त्यागाची मूर्ती आहे बाहुबलीचं, तर हे जैनांचं धार्मिक स्थळ आहे. तर या ठिकाणी ऑप्शन्स कुठलं येत नाही सांगा पाहू. ऑप्शन्स सी येत नाही. मग सांगा ए बी डी कुठल्या ह्याच्यामध्ये आहे पहा. ए बी डी हां यस हे सत्य आहे. बी सी ए हे असत्य आहे. सी ए हे चूक आहे असं नाही. तर बी आणि डी हे येत नाही. तर ऑप्शन्स क्रमांक 1 हे करेक्ट येतो. यानंतरचा प्रश्न पहा. या ठिकाणी काय दिलेलं आहे. गांधार शैलीच्या शिल्पकला या ठिकाणी जास्त प्रमाणात आढळतात. कुठल्या ठिकाणी आढळतात. ऑप्शन्स क्रमांक 1 श्रीनगर येत नाही. कनिष्कपूर येतो, तक्षशिला, मथुरा येतो, पण श्रीनगर येत नाही. 2 तंजोर, काबूल, पेशावर, आग्रा. तर या ठिकाणी तंजोर येत नाही. यानंतर पहा. गांधार, कनिष्कपूर, तक्षशिला, दिल्ली याच्यामध्ये दिल्ली येत नाही. म्हणजे ऑप्शन्स क्रमांक 4 मथुरा, कनिष्कपूर, तक्षशिला, गांधार हे सर्व ऑप्शन्स गांधार शैलीच्या शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहेत. यानंतरचा प्रश्न पहा. स्तंभ ए दिलेला आहे. ए मध्ये काय दिला लेखकांची यादी दिलेली आहे आणि स्तंभ बी मध्ये त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची यादी दिलेली आहे. तर असा प्रश्न आला असेल तर आपण काय करायला पाहिजे, पुस्तकांची यादी अगोदर पाहायला पाहिजे. तर पहा या ठिकाणी काय दिलं आहे. स्तंभ बी मध्ये साहित्य किंवा पुस्तक दिले आहेत. अष्टसंग्रह दिला आहे, मेघदूत दिला आहे. मेघदूत म्हणजे काय कालिदास हे लक्षात ठेवा. म्हणजे डीचं ऑप्शन्स 2 आहे. बृहद कोणाचं आहे. बृहद हे वराहमिरचं आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. तर या ठिकाणी वराहमिरचं आहे बृहद. यानंतर सूर्य सिद्धांत हे कोणाचं आहे. आर्यभट्टाचं आहे. आर्यभट्टाचं सूर्य सिद्धांत आहे. म्हणजेच त्यांनी काय म्हटलेलं होतं आर्यभट्टानं की राहू केतूमुळे सूर्यग्रहण होत नसून हे सूर्य आणि चंद्र आणि पृथ्वीच्या मध्ये जर चंद्र आला तर हे ग्रहण होत असतात. तर हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. म्हणून सूर्य सिद्धांत हे आर्यभट्टाने केलेला आहे. पंचतंत्र कोणाचं आहे ते विष्णू शर्माचा आहे. तर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन्स लक्षात येतं. तर पंचतंत्र कोणाचं आहे विष्णू शर्मा शी. तर वराहमिरचं कोणतं आहे बृहद. आर्यभट्टाचं कोणतं आहे सूर्य सिद्धांत आणि कालिदासाचं कोणतं आहे मेघदूत. तर अष्टसंग्रह कोणाचा आहे वाघभट्टाचा आहे. कोणाचा आहे वाघभट्टाचा आहे, वाघभट्टाचार्याचं. तर हे गोष्ट लक्षात ठेवा. तर या ठिकाणी ऑप्शन्स कुठलं येणार आहे पहिल्याचं तिसरा म्हणजे पहिल्याचं तिसरा. ए मध्ये कुठं आहे पहा. एचं तिसरा कुठं आहे पहिल्यालाच आहे. यस तर हे ऑप्शन्स येणार. बीचं कोणतं आहे आर्यभट्टाचं कोणतं आहे सूर्य सिद्धांत म्हणजे 4 आहे. सी विष्णू शर्मा
5 पंचतंत्र आहे, करेक्ट आहे. यानंतर कालिदासाचं कोणतं आहे, हे मेघदूत आहे. आणि जर अष्टसंग्रह वाघभट्ट जर असतात तर त्यांची जोडी इथं मिळाली असते ईसाठी. तर या पद्धतीने तुम्हाला ऑप्शन्स निवडायचा आहे. यानंतरचा प्रश्न पहा, खालीलपैकी हा एक उत्तरेकडून दक्षिणेकडे राज्य केलेल्या दक्षिण साम्राज्यांचा बरोबर क्रम आहे. तर उत्तरेकडून दक्षिणेकडे कशा प्रकारे गेलेला आहे प्लेस ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तर या ठिकाणी कुठलं दिलं आहे पहा. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये द्वारसमुद्र, पहिला ऑप्शन्समध्ये पहा द्वारसमुद्र, मदुराई, वारंगळ, देवगिरी असे जे ऑप्शन दिलेले आहे सर्वांमध्ये. पण पहिला, दुसरा, तिसरा कुठला असेल तर पहिल्यांदा कुठला येतो म्हणजे देवगिरी. देवगिरीचे यादव हे लक्षात घ्या, हे पहिल्या क्रमांकाला येणार. त्यानंतर वारंगळ येणार, कारण ह्या ठिकाणी काकतींचं राज्य होतं. यानंतरचं कुठलं होतं म्हणजे ते तिसरा क्रमांकाला येणार आहे ते द्वारसमुद्र, होसळांचं राज्य होतं. त्यानंतर चौथा आहे ते तमिळनाडू केरळमध्ये मदुराईचं होतं, म्हणजेच कोणाचं तर ह्या ठिकाणी नायकांचं होतं. तर 1, 2, 3, 4 अशा प्रकारे येणार. तर कुठं आहे देवगिरी फर्स्ट, वारंगळ सेकंड, द्वारसमुद्र थर्ड आणि मदुराई फोर्थ. तर अशा प्रकारचा सिक्वेन्स तुम्हाला ह्या ठिकाणी मिळणार आहे. तर ऑप्शन्स क्रमांक 2 हे राईट आन्सर. त्यानंतरचा प्रश्न पाहूया, खालील विधाने बरोबर टी किंवा चूक म्हणजेच एफ. टी म्हणजेच बरोबर सत्य ट्रू, एफ म्हणजे फॉल्स चूक हे दर्शविणारा बरोबर क्रम निवडा म्हणलेला आहे. काय आहे ह्या ठिकाणी बघा, ट्रू ऑर फॉल्स. तर होयसळेश्वर मंदिर हे द्विकूट शैलीचे उदाहरण आहे, करेक्ट आहे, ट्रू आहे. तर ह्या ठिकाणी कमल महल हे हिंदू शिल्पकला शैलीचे उदाहरण आहे. कमल महल नाही आहे, हम्पीमधील या ठिकाणी कमल महल आहे आणि त्या ठिकाणी कोणाची शैली आहे ते हिंदूंची नाही तर इस्लाम धर्माची शैली इथं दिसून आलेली आहे, म्हणून हे फॉल्स आहे. तर यानंतर सोमनाथपूरचे केशव मंदिर हे चतुष्कुटा शैलीचे उदाहरण आहे, हे सुद्धा फॉल्स आहे, कारण हे सुद्धा चतुष्कुट नाही राष्ट्रकुटांच्या शैलीचं उदाहरण आहे, म्हणून ह्या ठिकाणी चतुष्कुट येत नाही. डी ऑप्शन्स पहा, गोलघुमटामध्ये कुजबुजणारे सभागृह म्हणजे सज्जा आहे, करेक्ट आहे, कारण ह्या ठिकाणी ट्रू आहे. तर हे लक्षात ठेवा, का म्हणजे या ठिकाणी एखादा आवाज जर केला तर तुम्हाला 7 वेळेस आवाज ऐकायला मिळतं, ते गोलघुमटमध्ये विजापूरमध्ये आहे. तर टी एफ एफ टी म्हणजे टी एफ एफ टी कुठं आहे पहा. तर एफ एफ येत नाही, पहिला नाही, दुसरा नाही, टी टी एफ नाही, टी एफ एफ टी राईट आन्सर. फोर्थ ऑप्शन्स करेक्ट आहे. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न पहा, या ठिकाणी कुठला प्रश्न आलेला आहे पहा. या ठिकाणी पहा, या दीन ए इलाही या धर्माची स्थापना बघा. ह्या ठिकाणी अकबराने दीन ए इलाही हा नवीन धर्म स्थापन केलेला होता. खालीलपैकी कोणते विधान या धर्माशी जोडलेलं नव्हतं. कुठल्या बी आणि डी बघा, बी आणि डी हे त्यांचा उद्देश नव्हता, कारण धार्मिक ऐक्यात वाढ करणे हे होतं आणि त्याचबरोबर आगीची पूजा हे ते करत होते. म्हणून या ठिकाणी कुठले येत नाहीत. तर इस्लाम धर्माची प्रसिद्धी वाढविण्यासाठी केला होता का हा धर्म तर नाही, तर ह्या ठिकाणी येत नाही. त्याचबरोबर हा धर्म पाळण्याची सक्ती केलेली होती का नाही, हे पण नाही, म्हणजे बी आणि डी हे ऑप्शन्स येतात. तर बी आणि डी कुठल्या ह्याच्यामध्ये आहे, पहिल्यामध्ये नाही, दुसऱ्यामध्ये सी आणि डी आहे, हे पण येत नाही, बी आणि सी आहे, हे पण येत नाही, आणि बी आणि डी ऑप्शन्स क्रमांक 4 आहे. तर हे ऑप्शन्स तुम्हाला मिळेल. तर या ठिकाणी लक्षात घ्या. नेक्स्ट प्रश्न कुठला आहे पहा. या ठिकाणी खालील घटना त्यांच्या घटनाक्रमानुसार मांडा. काय दिलेलं आहे पहा. या ठिकाणी एक ए दिलेला आहे, तालिकोटची लढाई कधी झालेली आहे पहा, 1565ला झालेली आहे. ऑप्शन्स बी, पानिपतची पहिली लढाई 1526मध्ये झालेली आहे. ऑप्शन सी, शिवाजींचा राज्याभिषेक 1674मध्ये झालेला आहे. त्यानंतर डी, मोहम्मद बिन तुगलक आणि राजधानी जी बदललेली होती, म्हणजेच काय होतं तुम्हाला माहिती आहे, पानिपतच्या लढाईत म्हणजे 1526मध्ये काय झालं होतं, बाबर आणि इब्राहिम लोधीचा म्हणजे दिल्ली सुलतानशाहीमध्ये जे काही आणि त्याचा शेवटचा जो काही राज्यकर्ता होता तो म्हणजेच इब्राहिम लोधी आणि त्या लोधी घराण्याचा. तर यामध्ये बाबर आणि इब्राहिम लोधीचा पराभव करून 1526मध्ये काय केलं होतं, मोगल साम्राज्याची स्थापना केली होती, म्हणजे ही पहिली घटना दिसून येते. यानंतर तालिकोटची लढाई झालेली आहे ते 1565मध्ये झालेली आहे, तर याच्यानंतरच आहे 1565मध्ये. त्यानंतर
1674मध्ये शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केलेला होता रायगडावरती 1674मध्ये. तर हे तिसरं आहे. तर मोहम्मद बिन तुगलक आणि राजधानी बदलली म्हणजे मोहम्मद बिन तुगलक म्हणजे काय, तर या ठिकाणी मोहम्मद बिन तुगलक म्हणजे काय, दिल्ली सुलतानशाहीमध्ये. दिल्ली सुलतानशाही म्हणजे 1526च्या अगोदर यायला पाहिजे. तर या ठिकाणी 1327मध्ये मोहम्मद बिन तुगलकांनी काय केली होती, दिल्लीवरून देवगिरी या ठिकाणी आपली राजधानी बदललेली होती. म्हणून या ठिकाणी ऑप्शन्स पहिला येतं, डी हे पहिल्यांदा यायला पाहिजेत. तर डी, त्यानंतर बी, त्यानंतर ए, त्यानंतर सी, अशा प्रकारचं क्रम लागणार आहे. तर हे ऑप्शन्स कुठल्या ह्याच्यामध्ये आहे, 1मध्ये नाही, बीमध्ये नाही, 3मध्ये नाही आणि 4मध्ये आहे बघा, डी बी ए सी. तर अशा प्रकारचं ऑप्शन्स तुम्हाला इथं मिळेल. यानंतरचा प्रश्न पहा, द्वैतांचे मुख्य तत्वज्ञान कोणते. द्वैत हे कोणाचं होतं, माध्वाचार्य. अद्वैत शंकराचार्य, विशिष्टाद्वैत रामानुजाचार्य आणि द्वैत माध्वाचार्य यांचं तत्त्वज्ञान होतं. तर यांच्या तत्त्वज्ञानामध्ये काय दिलं होतं, ऑप्शन्स जीवात्मा आणि परमात्मा हे वेगळे आहेत असं दिलेलं होतं. तर ह्यासाठी ऑप्शन्स 1 हे करेक्ट उत्तर आहे. यानंतरचा जो प्रश्न आहे ते म्हणजे पहा, कल्याणच्या क्रांतीचे मुख्य कारण. कल्याण म्हणजे काय, बसव कल्याण. तर बसव कल्याणमध्ये क्रांती झाली होती बसवेश्वरांच्या कालावधीमध्ये. तर त्यावेळेस कशामुळे झालेली होती ते क्रांतीचे कारण लक्षात घ्यायचं आहे. तर अन्नदासोहासाठी झाली होती, तर नाही. आंतरजातीय विवाहासाठी, यस. तर त्या ठिकाणी आंतरजातीय विवाहासाठी बसवेश्वरांनी काय केलेलं आहे, प्रयत्न केलेला आहे. तर त्यासाठी क्रांती झालेली होती. बसवेश्वरांचा वैदिक धर्माला विरोध झाला होता का, तसं काही झालेलं नव्हतं. बसवेश्वरांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होऊन झाली का, नाही. तर आंतरजातीय विवाहामुळे झालेलं होतं. ऑप्शन्स क्रमांक 2 आहे. यानंतरचा प्रश्न पहा, तुर्कांच्या इसवी सन 1453च्या कॉन्स्टंटिनोपलवर ताबा मिळविल्याचे परिणाम काय झाले होते. म्हणजे ऑटोमन तुर्कांनी 1453मध्ये काय केलेलं होतं, जो युरोप खंड आणि आशिया खंडाला येणारा भूमार्ग होता कॉन्स्टंटिनोपल हे शहर, तर याचं ताब्यात घेतलेलं होतं ऑटोमन तुर्कांनी. तर 1453मध्ये त्याचा परिणाम काय झाला, तर पाहूया. फ्रेंच क्रांतीची सुरुवात झाली का, नाही. पाश्चिमात्य रोमन साम्राज्याचं पतन झाले का, ते पण नाही. युरोपमध्ये पुनर्निर्मिती झाली का, ते पण नाही. तर काय झालेलं आहे, ऑप्शन्स 4, युरोपियनांनी भारताला येण्याचा नवीन समुद्रमार्ग शोधलेला आहे. कारण ते भूमार्ग बंद झाल्यामुळे, त्या ठिकाणी जास्त कर लादल्यामुळे युरोपियन देश काय झालेले आहेत, भारताकडे येणारा समुद्रमार्ग शोधून काढण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळेच वास्को दी गामा यांनी काय केलेलं आहे, 1498मध्ये कालिकत बंदरावरती येऊन पोहोचलेलं आहे. तर यासाठी ऑप्शन्स क्रमांक 4 हे त्याचा परिणाम मिळतो. यानंतरचा प्रश्न पाहूया, तिसऱ्या कर्नाटिक युद्धात फ्रेंचांचा जर पराभव झाला नसता तर काय झालं असतं. तर पाहूया. ए, फ्रेंचांनी भारतात साम्राज्य स्थापन केले असते, यस केले असते. कारण फ्रेंच आणि ब्रिटिश यांच्यामधलं जे काही युद्ध होतं ते दोघांमध्ये संघर्ष होता आणि फ्रेंच जिंकलेले होते. तरी पण नंतर पॅरिसच्या आणि एक्सला चॅपेलच्या तहानुसार त्यांचं काय झालं आहे, माघार घ्यावं लागलेलं आहे. पण या ठिकाणी ब्रिटिशांच्या जागी फ्रेंच आले असते, म्हणजे साम्राज्य स्थापन केले असते. करेक्ट आहे. फ्रेंच आणि इंग्रज यांच्यात मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले असते का, नाही. यानंतर सी ऑप्शन्स पाहूया, भारतात औद्योगिक क्रांती घडून आली असती, नाही. कारण हे इंग्लंडमध्ये झालेले आहेत, ते सुद्धा आलेलं नाही. डी ऑप्शन्स पाहूया, फ्रेंच भाषा ही भारतीयांशी संपर्काची भाषा बनली असते, यस करेक्ट आहे. का म्हणजे पाहूया, कारण ब्रिटिशांची जी भाषा होती इंग्लिश होती, तर ती भारतामध्ये विस्तारित झालेली आहे. तर तशाच पद्धतीने फ्रेंच भाषा ही भारतीयांशी संपर्काची भाषा बनली असती. यासाठी ए आणि डी हे ऑप्शन्स येतात. कुठल्या ह्याच्यामध्ये आहे, ऑप्शन्स क्रमांक ए आणि डी आहे का, नाही. बीमध्ये ए आणि डी नाही. सी 3मध्ये आहे का, बघा आहे, ए आणि डी आहे. करेक्ट ऑप्शन्स 3 आहे. बी आणि सी येत नाही. तर यासाठी ऑप्शन्स क्रमांक 3 आहे. यानंतरचा जो प्रश्न आहे, भारतीय स्वातंत्र्याचे पहिले युद्ध अयशस्वी होण्यासाठी खालीलपैकी कोणती घटना जबाबदार नाही. कोणत्या घटनेमुळे अपयश आलेलं नाही. तर अपयश आलेलं होतं ते म्हणजेच बंडखोराचे समान ध्येय झालेले होते, म्हणून यामुळे अपयश आलेलं होतं. पण या ठिकाणी जबाबदार नाही म्हटलेलं आहे. तर ऑप्शन्स 1 येतो. ब्रिटिशांची दुहेरी शासन व्यवस्था, हे त्याला संबंध नाही. ब्रिटिशांनी सैन्यांची स्थापना करून आणि इतर साधनांची मदत घेऊन त्यांनी बंड दाबून टाकलेले होते, यस. तर
यानंतर स्थानिक राज्यकर्ते लढ्यासाठी एकत्र आले नाहीत, म्हणून सुद्धा काय झालेलं आहे, अयशस्वी झालेलं आहे. ऑप्शन्स क्रमांक 1 मध्ये येतो. यानंतरचा प्रश्न पहा. कंपनी कायद्याच्या विरोधात राणी लक्ष्मीबाईंना लढा पुकारण्यास प्रवृत्त केले, कुठल्या कारणामुळे? तर या ठिकाणी कुठले ऑप्शन्स आहेत पाहूया. इंग्रजी शिक्षण धोरण, तर ह्या धोरणामुळे राणी लक्ष्मीबाईंनी लढा दिली का? नाही. ऑप्शन्स 2 पहा. दत्तक वारस नामंजूर, यस करेक्ट आहे. कारण यामुळेच काय झालेलं आहे, ज्या ज्या राज्यांना संस्थानांना स्वतःचा मुलगा नसेल तर त्यावेळेला दत्तक घेऊन राज्य चालवत होते. तर अशा परिस्थितीमध्ये राणी लक्ष्मीबाईला सुद्धा काय झालेलं आहे, दत्तक वारसचा अधिकार नाकारलेला होता, म्हणून त्यांनी स्वतःहून सहभाग झालेलं होतं लढा देण्यास, म्हणून या ठिकाणी लढा पुकारण्यास प्रवृत्त केलेला आहे. उपकार पद्धत होती का? नाही. वर्णभेदामुळे का? नाही. तर ऑप्शन्स क्रमांक 2 हे करेक्ट उत्तर येतं. तर यानंतरचा प्रश्न पाहूया. खालील दिलेल्या संकेतांचा उपयोग करून स्तंभ ए मधील घटकांची स्तंभ बी मधील घटकांची जोडी जुळवा म्हणलेला आहे. काय दिलेलं आहे पाहूया. तर या ठिकाणी स्तंभ ए मध्ये काय दिलेलं आहे, राजाराम मोहन राय, बी दयानंद सरस्वती, डी ॲनी बेझंट, सी ॲनी बेझंट आणि डी ज्योतिबा फुले. काय केलेलं आहे पाहूया, त्यांचं काम काय आहे. मागासवर्गीय मुलींची शाळा स्थापन केली आहे का? नाही. डेक्कन शिक्षण सोसायटी केलेलं आहे का? नाही. भारतीय पुनरुज्जीवनाचे पितामह यांना म्हणतात. तर एची जोडी 3 आहे. यानंतर पाहूया. दयानंद सरस्वती यांनी काय केलेलं होतं, शुद्धी चळवळ केलेलं होतं. इतर धर्मामध्ये गेलेल्यांना पुन्हा परत हिंदू धर्मामध्ये येण्यासाठी शुद्धी चळवळ त्यांनी चालवलेली होती. डॉक्टर ॲनी बेझंट यांनी काय केलेलं आहे, थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना केलेली होती. त्याचबरोबर ज्योतिबा फुले यांनी काय केलेलं आहे, मागासवर्गीय मुलींची शाळा स्थापन केलेलं होतं. त्याचबरोबर डेक्कन सोसायटीची स्थापना कोणी केलेलं होतं, बाळ गंगाधर टिळक असेल, गोपाळ अग्रवाल असेल, हो का नाही, अशा प्रकारे काय केले आहे, त्यांनी स्थापन केलेलं होतं. तर या ठिकाणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचं नाही, तर 2 येत नाही. तर या ठिकाणी पाहूया. एचं ऑप्शन्स काय आहे, 3. एचं ऑप्शन्स कुठल्या ह्याच्यामध्ये आहे, एचं ऑप्शन्स 3 मध्ये आहे पहा. तर एचं ऑप्शन्स 3 म्हणजे इथं पण आहे, इथं पण आहे. तर ऑप्शन्स कुठला येते पाहूया. बीचं कोणतं येणार, 5वा. बीचं 5वा आहे का ह्याच्यामध्ये? नाही. तर ऑप्शन्स येत नाही आहे. तर बीचं 5वा कुठं आहे, इथं आहे, म्हणजे पहिला ऑप्शन्स येतो. त्यानंतर पहा, ऑप्शन्स क्रमांक 1 हे करेक्ट उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न पाहूया. काय दिलेला आहे, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारकांचा योग्य गट ओळखा म्हणलेला आहे. क्रांतिकारकांचा गट जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर लक्षात घ्या. अगोदर मवाळमतवादी असेल, जहालमतवादी असेल आणि क्रांतिकारक असेल. तर ह्या तिन्हीमध्ये कोणकोणते व्यक्ती येतात, महापुरुष येतात, यांची आपल्याला यादी करायचं आहे. तर मवाळमतवादी हे कुठल्या काळाला म्हणतो आपण, 1885 ते 1905चा जो काही कालावधी आहे त्याला मवाळमतवादी गटांचा कार्यकाळ पाहतो. कारण म्हणजे 1885मध्ये INCची स्थापना झाली होती, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली होती, आणि त्या वेळेला दादाभाई नौरोजी, गोपालकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, सुरेंद्र बॅनर्जी असे काही महत्त्वाचे गट होते. कारण त्यांचं काय होतं, मवाळमतवादीमध्ये त्या गटामध्ये पाहायचं आहे. त्यानंतर 1905 पासूनचा नंतरचा जो काळ होता ते जहालमतवादींचा होता. तर यांचा गट कोणता होता, लाल, बाल, पाल आणि अरविंद घोष असे आपण लक्षात घेतो. लाल म्हणजेच लाला लाजपत राय, बाल म्हणजे बाल गंगाधर टिळक, पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल. त्यानंतर अरविंद घोष हे सुद्धा जहालमतवादीमध्ये होते. क्रांतिकारकमध्ये कोण कोण होते, भगतसिंग होते, चंद्रशेखर आझाद होते, खुदीराम बोस होते, रामप्रसाद बिस्मिल होते, VD सावरकर होते, मदनलाल धिंगरा होते. ह्यांचं क्रांतिकारक ध्येय होतं. तर पाहूया आता कोण कोण यामध्ये क्रांतिकारक गटामध्ये येतात. तर या ठिकाणी VD सावरकर होते का, यस होते. हे येणार आहे. पहा कुठल्या गटामध्ये आहे, ए 2 मध्ये आहे, 1 मध्ये सुद्धा आहे. ह्या दोन्हीमध्ये ऑप्शन्स येणार आहे. तर त्यानंतर पाहूया. बी बाल गंगाधर टिळक होते का, बी बाल गंगाधर टिळक नव्हते, म्हणजे हे ऑप्शन्स येत नाही. कारण बाल गंगाधर टिळक कोण होते, जहालमतवादी होते, म्हणून ऑप्शन्स क्रमांक डी हे येणार. तर याच्यामध्ये कोण कोण बसले आता पहा. खुदीराम बोस होते, सी ऑप्शन्स. त्याचबरोबर डीमध्ये कोण आहे, भगतसिंग होते. यानंतर जी लाला लाजपत राय काय जहालमतवादी होते. एफ बिपिनचंद्र पाल जहालमतवादी होते. चंद्रशेखर आझाद यस क्रांतिकारक होते. मदनलाल धिंगरा
क्रांतिकारक होते. तर हे ACDGH म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हे करेक्ट उत्तर येतो. यानंतरचा गट पाहूया. भारताच्या नकाशात दर्शविलेल्या ठिकाणांची योग्य जोडी निवडा. काय काय दिलेलं आहे पहा. या ठिकाणी ए इथं दिलेलं आहे, बी सी डी काय आहेत हे लक्षात घेऊया. आता ऑप्शन्स पाहिल्यानंतर आपल्याला हे प्लेस निवडण्यास मदत होते. या ठिकाणी पाहूया काय काय दिलेलं आहे. या ठिकाणी दांडी, इम्फाळ, जालियनवाला बाग आणि विदुराश्वथ हे दिलेलं आहे. म्हणजे काय होते बघा. दांडी म्हणजे गुजरातमध्ये आहे. इम्फाळ मणिपूरची राजधानी इम्फाळ आहे. जालियनवाला बाग पंजाबमध्ये आहे, कारण हे 13 एप्रिल 1919मध्ये एक महत्त्वाची घटना घडलेली होती. त्यानंतर विदुराश्वथ हे कर्नाटकामध्ये चिक्कबळ्ळापूरमध्ये झालेली एक घटना. ही सुद्धा दक्षिणेकडील झालेली जालियनवाला बाग हत्याकांडासारखेच ह्या ठिकाणी झालेली होतं, म्हणून कर्नाटकामध्ये येतो. तर यानुसार आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. दांडी म्हणजे ए ऑप्शन्स आहे. गुजरात म्हणजे कुठं आहे पहा. या ठिकाणी लक्षात घेऊ शकता. ऑप्शन्स ए या ठिकाणी इथं जी दांडी यात्रा आहे म्हणजे पहिला येणार इथं. त्यानंतर जालियनवाला बाग इथं 2 बी आहे. त्यानंतर बघा इम्फाळ 3, त्यानंतर विदुराश्वथ हे 4. म्हणजे हे गट लक्षात घ्यायचं आहे. कुठल्या ह्याच्यामध्ये आहे सांगा. एचं पहिला कुठं आहे बघा. एचं पहिला इथं आहे का. नाही. एचं पहिला आहे का. नाही. एचं पहिला यस इथं आहे. एची जोडी 1 पहिला आहे. हे सुद्धा येत नाही. म्हणजे ऑप्शन्स क्रमांक 3 हे करेक्ट उत्तर येतं. हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा जो प्रश्न आहे या ठिकाणी पहा. आज एक्स या ठिकाणाची स्थानिक वेळ 7 PM आहे. जर एक्सच्या पूर्वेला 150 अंशावरती त्या ठिकाणी असणाऱ्या वाय या ठिकाणाची स्थानिक वेळ आणि दिवस काढा असं म्हणलेलं आहे. तर लक्षात घ्या. आता या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 111 क्रमांकाचा जो प्रश्न आहे ते एक्स रेखांशावरती 7 वाजलेले आहेत आणि 150 अंश रेखांशावरती किती वाजलेले असणार आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत. ते दुसऱ्या दिवशी 5 AM, दुसऱ्या ऑप्शन्समध्ये आहे आदल्या दिवशी 10 PM, तिसरा ऑप्शन्स आहे दुसऱ्या दिवशी 10 AM आणि चौथा ऑप्शन्स आहे आदल्या दिवशी 5 PM. तर यामधला गोंधळ दूर करण्यासाठी तुम्हाला ह्या ठिकाणी कशा प्रकारे काढता येईल ह्याच्यावरती एक तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे या ठिकाणी पृथ्वीवरती काही इथं रेखांश आहेत. तर रेखांश आपल्याला माहिती आहेत. पूर्वेकडे 180 आहेत आणि पश्चिमेकडे 180 आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला माहिती आहे 360 रेखांश आहेत. तर 360 रेखांश एक पूर्ण भ्रमण स्वतःभोवती फिरण्यासाठी, अक्षाभोवती फिरण्यासाठी पृथ्वीला किती तास लागतात. 24 तास लागतात. म्हणजे एक रेखांश 4 मिनिटामध्ये पूर्ण करते. तर एक रेखांशापासून दुसऱ्या रेखांशामध्ये जाण्यासाठी किती वेळ लागतो पृथ्वीला. 4 मिनिटं लागते. तर अशाच प्रकारे 15 रेखांशामधला अंतर पूर्ण करण्यासाठी 60 मिनिटं लागतात. 15 चौक 60. तर 60 मिनिटं म्हणजेच 1 तास. तर 1 तासामध्ये 15 रेखांश पूर्ण करतात. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. तर 15 रेखांश पूर्ण होत असतील तर या ठिकाणी तुम्हाला इथं सांगण्यासारखं काय आहे पहा. या एक रेखांश दिलेली आहे ते एक्स रेखांश. तर 7 वाजलेले आहेत. तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे पूर्वेकडे जायचं असेल तर प्लस करायचं, मायनस पश्चिमेकडे गेलं तर मायनस करायचं आहे. तर या ठिकाणी एक्स रेखांश किंवा 0 रेखांश समजा. पुढे मी 15 रेखांशावरती एक लाईन काढलेली आहे. तर याच्यामध्ये 1 तास वाढणार आहे. तर इथं जर 7 वाजलेले असेल तर इथं किती वाजणार. 8 वाजणार. पुढच्या 15 रेखांशावरती 9 वाजलेले असणार आहेत. तर अशा प्रकारे 10, 11, 12 हे संध्याकाळचे झाले. मध्यरात्री आता 1 वाजलेला आहे. इथं सकाळी AM येणार. 2 AM, 3 AM, 4 AM आणि 5 AM. म्हणजे हे 150 अंशावरती रेखांशावरती जी काही वेळ असणार आहे ती सकाळची 5 वाजलेली असणार आहेत. यानुसार ऑप्शन्स क्रमांक कुठला येतो. हे ऑप्शन्स येत असतं. याच्यामध्ये काय दिलेलं आहे. दुसऱ्या दिवशीचं 5 AM मध्ये आलेलं आहे. कारण म्हणजे इथं 7 PM दिलेलं आहे. म्हणजे संध्याकाळी 7, 8, 9, 10, 11, 12 वाजलेले आहेत आणि त्याच्यानंतर हे 5 म्हणजे सकाळचे AM आहे. दुसऱ्या दिवशी AM 5 वाजलेले असणार आहेत. तर अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा प्रश्न पडला असेल तर त्यावरून तुम्ही काढू शकता. यस. चला पुढचा प्रश्न पहा.
यानंतरचा प्रश्न पाहूया. खाली दिलेल्या खडकांचे त्यांच्या रूपांतराशी जोडी जुळवा आणि योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी पहा, ग्रॅनाइट काय आहे? ग्रॅनाइट दिलेला आहे. वालुकामय खडक दिलेला आहे. वालुकामय खडकचं काय असतं? स्फटिक असतं. ग्रॅनाइटचं काय असतं? सीस आहे. त्यानंतर वालुका खडक झालं. कोळशाचं काय आहे? ग्राफाईट असतं. पहिला आहे. चुनखडीचं काय आहे? म्हणजे चुनखडी संगमरवर आहे. तर हे लक्षात घ्या. तर यानंतर ऑप्शन्स तुम्हाला मिळणार आहे. याचं ग्रॅनाइटचं सीस म्हणजे तिसरा ऑप्शन कुठल्या ह्याच्यामध्ये आहे पहा. या ठिकाणी ग्रॅनाइटचं तिसरा म्हणजे ऑप्शन्स 2 मध्ये पण आहे, 3 मध्ये पण आहे. 2 येत नाही. पाहूया. वालुकामय खडक काय आहे? स्फटिक आहे. चौथा म्हणजे 2 बीचं चौथा कुठल्या ह्याच्यामध्ये आहे? दोन्हीमध्ये पण आहे. पुढे चला अजून. कोळसाचं काय आहे? ग्राफाईट. एक यायला पाहिजे. एक कुठल्यात आहे? याच्यात नाही, म्हणजे आहे. तर ऑप्शन्स क्रमांक 3 मध्ये हे करेक्ट होतं. चुनखडी कशामध्ये येतं? संगमरवरी दगडमध्ये रूपांतरित होत असतं. हे रूपांतरित खडकामधला भाग आहे. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. त्यानंतरचा जो भाग आहे प्रश्न पाहूया. अलीकडच्या काळात नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाचे हे कारण आहे. कोणत्या कारणास्तव झालेलं आहे? कारण बंगालच्या उपसागरातील वादळामुळे नाही. खडकांच्या थरांची हालचाल झालेली होती. ज्वालामुखीचा स्फोट झाला होता का? नाही. अरबी समुद्रातून येणाऱ्या नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे झालेलं होतं? नाही. तर ऑप्शन्स क्रमांक 2 हे करेक्ट आहे. यानंतरचा ऑप्शन्स पहा. यानंतरचा प्रश्न पहा. खालीलपैकी वातावरणाच्या कोणत्या एका थरात ओझोनचा थर आढळतो? बघा, ओझोनचा थर म्हणजे तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. वातावरणाचे थर आहेत. तर ह्या वातावरणाच्या थरामध्ये पहिला आहे तपांबर आहे. त्याला तापमंडळ म्हणतो आपण. तर हे लक्षात घ्या, कारण ह्याला ट्रोपोस्फिअर असं सुद्धा म्हटलं जातं. कारण ह्या ट्रोपोस्फिअर म्हणजे पहिला याच्यामध्ये हवामान असतं, ढग असतात, पाऊस असतं, त्याचबरोबर पर्वत असतात. हे खालचा थर आहे. हा 8 किलोमीटरपर्यंत असतो. त्यानंतरचा जो थर आहे ते म्हणजेच स्ट्रेटोस्फिअर आहे. समतापमंडळ म्हणतात त्यालाच, किंवा स्थितांबरसुद्धा म्हणतात. हे लक्षात ठेवा. तर यामध्ये काय असतं? विमानाचं उड्डाण असतं, त्याचबरोबर ओझोनचा थर यामध्ये असतो. तर प्रश्न काय विचारलेला आहे? ह्या वातावरणाच्या ह्या थरामध्ये ओझोनचा थर आढळतो. तो कुठल्या? समतापमंडळ किंवा स्थितांबर याच्यामध्ये, किंवा त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? स्ट्रेटोस्फिअर असं सुद्धा म्हटलं जातं. तर त्यानंतरचा जो काही थर आहे ते म्हणजेच मेसोस्फिअर आहे, म्हणजे मध्यमंडळ आहे. ओके नाही? तर याच्यामध्ये उल्का काय होत असतात? जळून खाक होत असतात. तर हे तापमानसुद्धा काय होत असते? ह्या ठिकाणी कमी होत असतं. यानंतरचा जो आहे थर म्हणजे ते म्हणजेच उष्णांबर आहे. त्यालाच थर्मोस्फिअर सुद्धा म्हणतो. उष्म मंडळसुद्धा म्हटलं जातात, कारण ह्याच्यामध्ये जास्त तापमानाचा प्रमाण वाढतो. त्यानंतरचा शेवटचा आहे ते म्हणजेच कोणतं आहे? एक्झोस्फिअर आहे, म्हणजे बाह्यमंडळ आहे किंवा बाह्य अवकाश असं म्हटलं जातं. तर हे स्पेसची अवकाशाशी जुळलं जातं. तर याच अवकाशाच्या ह्याच्यामध्येच बाह्यमंडळामध्येच काय होत असतात? उपग्रह सोडले जात असतात. कारण पृथ्वीभोवती उपग्रह जे सोडले जात असतात चित्रीकरण करण्यासाठी, तर हेच एक्झोस्फिअरमधून फिरत असतात. तर याच्यावरती तुम्हाला लक्षात राहण्यासाठी कशाचा वापर करू शकतात? तासमौबा. काय लक्षात ठेवा? हे तापमानाचा तासमउबा हे जर लक्षात ठेवला कोड, तर तापांबर किंवा तापमंडळ लक्षात घ्या. नंतर समतापमंडळ किंवा नंतर मध्यमंडळ, त्याच्यानंतर उष्णांबर आणि त्याच्यानंतर बाह्यांबर किंवा बाह्यमंडळसुद्धा म्हणू शकता. अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता. यानंतरचा प्रश्न पहा. ध्रुव प्रदेशातील महासागरामध्ये अतिशय कमी खारटपणा असतो. कशामुळे असतो सांगा पाहू. ध्रुव प्रदेश म्हणजे काय? उत्तर आणि दक्षिण. हे उत्तर ध्रुव, हे दक्षिण ध्रुव. याच्यामध्ये अतिशय कमी खारटपणा असतो, कारण या ठिकाणी सूर्याची किरणं पडत नाहीत. तर या ठिकाणी वाफ होत नाही. याच्यामुळे अति कमी पाऊस पडल्यामुळे का? नाही, ह्याचा काही संबंध येत नाही. अति उच्च बाष्पीभवन होतो का? ह्या ठिकाणी होत नाही, कारण सूर्याची किरणं पडत नाहीत. अतिशय कमी प्रमाणातील नद्यांचे ताजे पाणी मिसळते म्हणून नाही, त्यामुळे नाही. तर अत्यंत कमी बाष्पीभवन होते. यस, ह्याच्यामुळे काय? आणि हे जो विषुववृत्ताचा पट्टा आहे याच्यामध्ये सूर्याची किरणं काय असतात? लंबरूपाने पडलेले असतात, आणि या ठिकाणी बाष्पीभवन जास्त होतो, आणि त्यावेळेला काय होत असतं? खारट प्रमाण जास्त असतं, आणि ह्या ठिकाणी खारट प्रमाण कमी असतं. कुठं? ध्रुवामध्ये, ध्रुव प्रदेशामध्ये. हे लक्षात ठेवा. तर आपल्याला माहिती आहे, साधारण आपण एखादी
भाजी हे ते पाहत असताना जर जास्ती उष्ण झाली, उकळून जर कमी झालं तर त्यावेळेला खारट प्रमाण जास्त असतो आणि सहजरित्या आपल्याला तशाच प्रकारे या ठिकाणी उष्णता जास्त असल्यामुळे विषुववृत्तीय प्रदेशामध्ये खारटाचं प्रमाण जास्त असतं आणि ध्रुवामध्ये कमी असतो, हे लक्षात ठेवा. यानंतरचा प्रश्न पहा, जीवाश्म इंधनाच्या मोठ्या प्रमाणातील वापराने हे घडते. काय होत असते? जीवाश्म इंधन म्हणजे काय आहे की जे पेट्रोल आहे, कोळसा आहे, त्याचबरोबर डिझेल असेल, नैसर्गिक वायू गॅस हे ते असेल, याचं इंधन हे वापर केल्यामुळे काय होत असतं म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त होतं, मिथेनचं प्रमाण CH4 जास्त होतं, CO2 जास्त होतं, नायट्रस ऑक्साईडचं प्रमाण जास्त होतं, N2O जास्त होतं. याच्यामुळे काय होत असतं, पृथ्वीवरती जे काय सूर्याची किरणं येतात ते सूर्याची किरणं येतात त्याला येऊ देतात, पण परावर्तित होत असतात त्यावेळेला जाऊ देत नाहीत. कशामुळे? ह्या कार्बन डायऑक्साईडमुळे. त्याच्यामुळे काय होते, जगावरती किंवा पृथ्वीवरती उष्णता जास्त वाढते. मग यामध्ये काय होते पहा, हरितगृह परिणाम होत असतो. यस, करेक्ट आहे. जमिनीचे प्रदूषण वाढते का? नाही. पाण्याचे प्रदूषण वाढते का? नाही. ध्वनी प्रदूषण होते का? नाही. तर हरितगृह परिणाम होत असतो, म्हणजे जास्त उष्णता वाढलेलं प्रमाण दिसून येतं जीवाश्म इंधनाच्या मोठ्या प्रमाणातील वापरामुळे. तर हे ग्लोबल वॉर्मिंगसुद्धा आपण म्हणतो. तर हे फक्त जमिनीचं पाण्याचंच नाही तर पूर्ण पृथ्वीवरचंच उष्णता वाढलेलं दिसून येतं. नेक्स्ट क्वेश्चन पहा, काही विधाने खाली दिलेली आहेत. यामध्ये काय काय दिलं आहे पहा, भारतातील काही त्रिभुज प्रदेशामध्ये मॅग्रोव्ह अरण्ये आढळतात. यस, करेक्ट आहे. कारण त्रिभुज प्रदेशामध्ये समुद्राचं पाणी किंवा महासागराचं पाणी येऊन किनारपट्टी कोरते, अशा वेळेला मॅग्रोव्ह अरण्ये खूप उपयोगी ठरतात. त्याला सुंदरी नावाचे झाडंसुद्धा किंवा वृक्ष असं म्हणतो आपण. तर हे सुंदरबन तयार झालेले आहेत. कुठे? कोलकाता त्रिभुज गंगा नदीच्या प्रदेशामध्ये. बी आहे ऑप्शन्स, भारताच्या ध्रुवीय प्रदेशामध्ये सूचीपर्णी अरण्य आढळतात का? ध्रुवीय प्रदेश नाही आहे, हे येत नाही. सी पहा, वाळवंटातील वनस्पतीचा एक भाग म्हणजे खजुरांची झाडे. यस, करेक्ट आहे. कारण त्याचं काटेरी किंवा खजुरांची झाडं वाळवंटामध्ये वाढतात. त्यानंतर तिसरा पहा, डी ऑप्शन्स पहा, सदाहरित अरण्ये ही फार घनदाट जंगले आहेत. यस, करेक्ट आहे. सदाहरित असतात आणि हिरवीगार 12 महिने असतात, म्हणून बी ऑप्शन्स येत नाही. ए सी डी बघा, कुठल्या ह्याच्यामध्ये ABC नाही, येत नाही. ACD यस, करेक्ट आहे. AC नाही, AC नाही, ABCD आहे, नाही. तर ऑप्शन्स क्रमांक डी हे करेक्ट आहे. यानंतरचा प्रश्न पाहूया, काय दिलेला आहे. स्तंभ ए मध्ये पिकांची यादी आणि स्तंभ बी मध्ये पिकांच्या प्रकारांची यादी दिलेली आहे. काय दिलेलं आहे पाहूया. गहू कशाशी संबंधित होतं? पेय पीक आहे का? नाही. तंतुमय आहे का? नाही. फलोत्पादन? नाही. अन्न आहे. यस, अन्नधान्यासाठी गहूचा वापर करतो, म्हणजे एचं 4 आहे. व्यापारी पण नाही. ऊस व्यापारी आहे. बघा एचं 4 तर बीचं 5. एचं 4 कुठं आहे? एचं 4 नाही, इथं आहे. म्हणजे बघा ऑप्शन्स क्रमांक 3 मध्ये येतो. ऑप्शन्स क्रमांक 3 येतं. ऊस व्यापारी आहे. चहा पेय पीक आहे. कापूस तंतुमय पीक आहे. तर फलोत्पादनासाठी बागायती पीक आहे. तर हे लक्षात ठेवा, म्हणून ऑप्शन्स क्रमांक 3 हे करेक्ट आहे. यानंतरचा जो प्रश्न आहे, या ठिकाणी एक नकाशा दिलेला आहे. नकाशामध्ये ठिकाण दर्शवलेले आहेत. काय काय दिलेलं आहे? इथं ए दिलेलं आहे, इथं बी दिलेलं आहे, इथं डी आहे, इथं सी आहे. म्हणजे हे प्लेस कुठले आहेत? तर ऑप्शन्सनुसार आपल्याला ते ओळखता येतात. तर कुठले ऑप्शन्स आहेत पाहूया. तर या ठिकाणी काय काय दिलेले आहेत? नरोरा दिलेला आहे, जमशेदपूर दिलेला आहे, हट्टी सोन्याची खाण दिलेली आहे, कांडला दिलेला आहे. तर मग एला कुठला प्लेस आहे? मग नरोरा एला नाही, म्हणजे ऑप्शन्स येत नाही. बीला ये जमशेदपूर आहे का? एसाठी नाही. ये हट्टी सोन्याची खाण आहे का? आहे. पण पाहूया कशा प्रकारे आहे, लक्षात घेऊया. आणखीन एक आहे बघा, सोन्याची हट्टी आहे एसाठी, एची जोडी सोन्याची खाणे आहे. हे 2 तरी कटले ऑप्शन्स. सोन्याची हट्टी आहे. बी म्हणजे कुठला आहे? कांडला आहे का? यस, कांडला आहे. इथं पण दिलेला आहे. सीला कुठला आहे पहा, जमशेदपूर आहे की नरोरा आहे? तर आपल्याला लक्षात घ्यायचा, सी ऑप्शन्स पहा कुठे आहे. सी ऑप्शन्स इथं आहे. म्हणजे या ठिकाणी काय आहे? नरोरा नाही तर जमशेदपूर आहे. का? म्हणजे इथं स्टील कंपनी आहे, हे फेमस आहे. नरोरा या ठिकाणी काय आहे? अणुप्रकल्प आहे. तर डी ऑप्शन्स यायला पाहिजेत. तर ए हट्टी करेक्ट आहे, बी कांडला यायला पाहिजे, सी जमशेदपूर, डी नरोरा. म्हणजे लक्षात घ्या, ABCD साठी काय यायला पाहिजेत? हट्टी, कांडला, जमशेदपूर आणि नरोरा. हे ऑप्शन्स पहा. तर कुठल्या ह्याच्यामध्ये आहे? तर डी ऑप्शन्समध्ये आहे. तर या ठिकाणी पहा, हट्टी सोन्याची खाण आहे ए, बी कांडला आहे, जमशेदपूर सी आहे, डी नरोरा आहे. नरोरा कशासाठी फेमस आहे? तर हे
अणुप्रकल्पासाठी आहे, जमशेदपूर स्टीलसाठी आहे, कांडला बंदर आहे, हट्टी सोन्यासाठी प्रसिद्ध आहे रायचूरमध्ये कर्नाटकामध्ये. तर यानंतरचा प्रश्न पहा, खालील विधानांचे निरीक्षण करा आणि योग्य ती अभिमत निवडा. काय दिलेलं आहे बघा, देशाच्या विविध भागातून जास्तीत जास्त लोक बेंगळूरला येतात करेक्ट आहे. बी विधान पहा, बी विधानमध्ये भारताच्या ईशान्येकडील राज्यात नोकऱ्यांची संधी अधिक आहे का? नाही, कारण ईस्टमध्ये 7 सिस्टर्स म्हणजे राज्य आहेत, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्याचबरोबर त्रिपुरा, नागालँड यांच्यामध्ये जास्त नोकऱ्यांची संधी आहे का? नाही. मग त्यामुळे ए ऑप्शन्सच विधान काय होणार? करेक्ट होणार. ए आणि बी दोन्ही चूक आहेत का? नाही, कारण बेंगळूरला बरेच जण येतात. त्यानंतर पहा, ए बरोबर आहे, बी चूक आहे. यस, तर ऑप्शन्स क्रमांक 2 हे करेक्ट येतं. ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत का? नाही, कारण बी पाहिजे चूक. त्यानंतर बघा, ए चूक आहे आणि बी बरोबर आहे असं पण नाही, तर ऑप्शन्स क्रमांक 2 हे करेक्ट आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूया, भारतीय घटनेतील हा कलम अस्पृश्यता सरावाला प्रतिबंध करतो. कशासाठी करतो पहा, कारण या ठिकाणी ऑप्शन सी एमध्ये काय 15वे कलम दिला आहे. कलम 15वे कलम कशासाठी दिला आहे? अस्पृश्यतेसाठी दिला आहे का? नाही. तर हे कशासाठी दिलं आहे? धर्म, वंश, जात, लिंग, भेद याच्यासाठी काय केलेलं आहे? 15वे कलम दिलेला आहे. तर हे सुद्धा अस्पृश्यतेसाठी येत नाही, ऑप्शन्स नाही आहे. त्यानंतर पाहूया, 21वे कलम कशासाठी दिलेला आहे? इथं ऑप्शन्स क्रमांक 2 पाहूया. कलम 17वे कलम कशासाठी आहे? अस्पृश्यता प्रतिबंध करण्यासाठी आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर कुठलं येणार आहे? 17वे कलम येणार आहे, ऑप्शन्स 2 येणार आहे. कलम 21 कशासाठी आहे? तर जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्य संरक्षण करण्यासाठी 21वे कलम संविधानामध्ये मिळतो. त्यानंतर कलम 38 कशासाठी आहे? ते सामाजिक, आर्थिक, राजकीय हे न्याय देण्यासाठी याला हे कलम उपयोगी आहे. यानंतरचं ऑप्शन्स कुठला आहे? 2 आहे. तर यानंतरचा प्रश्न आहे ते बघा, राज्यशास्त्राचे जनक हे आहेत. आत्ताच मी सांगितलेलं होतं या अगोदर, इतिहासाचे जनक हेरोडोटस, राज्यशास्त्राचे जनक कोण असतील? ॲरिस्टॉटल. तर समाजशास्त्राचे जनक ऑगस्ट कॉम्ते, भूगोलाचे जनक कोण होते? इरस्तोस्थेनिस, अर्थशास्त्राचे जनक कोण? ॲडम स्मिथ, आणि बिझनेस स्टडीज व्यवहार अध्ययनाचे कोण होते? पीटर ड्रूक होते, हो का नाही? तर हे लक्षात ठेवा. तर राज्यशास्त्राचे कोण येणार आहेत? ॲरिस्टॉटल हे येणार आहेत. तर या ठिकाणी सॉक्रेटिस कोण होते? सॉक्रेटिसचे शिष्य प्लूटो होते, प्लूटोचा शिष्य ॲरिस्टॉटल होता, ॲरिस्टॉटलचा शिष्य अलेक्झांडर होता. कोण होता? अलेक्झांडर. तर या पद्धतीने लक्षात ठेवा. तर या ठिकाणी अब्राहम लिंकन कोण होते? हे लोकशाहीची व्याख्या केलेले हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. तर हे येत नाही. तर राज्यशास्त्राचे जनक ऑप्शन्स 1 अरिस्टॉटल होते. यानंतरचा प्रश्न पहा, खालीलप्रमाणे भारतातील भटक्या जमाती आहेत. कोणत्या आहेत बघा? खालील दिलेल्या 4 पर्यायामधून दक्षिण भारतीय जमातीचा समूह ओळखा. कोणता आहे? तर ह्या ठिकाणी ऑप्शन्स 3 आहे, ते शोधून तुम्ही पहा. BCDH येतो, BCDH हे ऑप्शन्स येतं. यानंतर पहा, या ठिकाणी दिलेले आहे, तुम्ही इथं पाहू शकता. यानंतरचा प्रश्न पहा, खाजगी मालमत्तेला स्थान नाही. खालीलपैकी कोणत्या एका सरकारच्या प्रकारचे हे लक्षण आहे? खाजगी मालमत्तेसाठी घटनात्मक राज्यसत्ता जी असते त्याच्या स्थानिकाला महत्त्व आहे का? महत्त्व नाही का? नाही, ह्याच्यामध्ये येतो. हुकुमशहामध्ये नाही, लोकशाही याच्यामध्ये पण नाही, साम्यवादामध्ये यस. तर ऑप्शन्स ऑप्शन्स 4मध्ये साम्यवादी याच्यामध्ये खाजगी मालमत्तेला स्थान नाही. तर साम्यवादी देश कोणकोणते आहेत? चीन असेल, रशिया असेल, उत्तर कोरिया असेल, या देशामध्ये खाजगी संपत्तीला काही महत्त्व नाही. लोकशाहीमध्ये तर प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने संपत्ती साधन करू शकतात, पण त्या साम्यवादी देशांमध्ये तशा प्रकारे त्याला अर्थ नाही, हे लक्षात घेऊ शकता. यानंतरचा बघा प्रश्न, खालील अधिकाऱ्यांची त्यांच्या स्थानिक स्वराज्याशी जोडी जुळवा. स्वराज्य म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय आलं सांगा पाहू? जिल्हा पंचायत आले, तालुका पंचायत आले, त्याचबरोबर महानगरपालिका, ग्रामपंचायत याच्यामध्ये आलेला आहेत. तर या ठिकाणी कोणकोणते अधिकारी असतात पाहूया. या ठिकाणी बी गटामध्ये दिला आहे जिल्हा पंचायत. जिल्हा पंचायतीमध्ये कोणते अधिकारी असतात? महानगरपालिकामध्ये कोण असतात? ग्रामपंचायतीमध्ये कोण असतात? शहर नगर पंचायतीमध्ये कोण असतात? आणि तालुका पंचायतीमध्ये कोण असतात? ह्या अधिकाऱ्यांचं इथं गट आपल्याला शोधायचं आहे. तर चला, तर या ठिकाणी आयुक्त म्हणजेच काय?
कमिशनर असतो. आयुक्त म्हणजे कमिशनर. कमिशनर हे कुठल्या जिल्हा पंचायतीमध्ये असतो का? नाही. तर एकच जोडी आपण लक्षात घेणार आहोत. महानगरपालिकामध्ये यस. तर कुठे असणार आहेत? महानगरपालिकामध्ये असणार आहेत. कोण? कमिशनर हे महानगरपालिकेचे आयुक्त असतात, अधिकारी असतात. तर हे एचं 2. एकचं 2 कोणतं आहे पहा बरं. एचं 2 म्हणजे हे ऑप्शन्स आपल्याला मिळतं. मुख्य अधिकारी कुठे असतात बघा. मुख्य अधिकारी म्हणजेच काय? CO. कमिशनर हे आयुक्त होते. मुख्य अधिकारी म्हणजेच कोणाला म्हणतात? CO. CO कुठे असतात सांगा पाहू. तर CO हे शहरामधील जे नगरपंचायत असते त्या ठिकाणी असतात. तर ह्या ठिकाणी CO असतात. त्याला मुख्य अधिकारी म्हणतो CO, हो का नाही. तर त्यानंतर पहा ऑप्शन्स. मुख्य कार्यकारी अधिकारी. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे काय? CEO. आता याच्या अगोदर काय पाहिलं आपण? CO पाहिलं. आता हे कोण असतात? CEO असतात. म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतात. तर हे कुठे असतात म्हणजे हे लक्षात घ्या, जिल्हा पंचायतीमध्ये CEO असतात. तर त्यानंतर कार्यकारी अधिकारी कुठे असतात? तर हे EO असतात. EO कुठे असतात? हे EO तालुका पंचायतीमध्ये असतात. तर हे लक्षात घ्या, EO. तर EO तालुका पंचायत, CO जिल्हा पंचायत. त्याचबरोबर महानगरपालिकामध्ये कोण असतात म्हणजे CO असतात. त्यानंतर महानगरपालिकेमध्ये कमिशनर असतात आणि शहर नगरपंचायतीमध्ये CO असतात, CEO. आणि ग्रामपंचायतीमध्ये कोण असतात? PDO असतात. PDO पंचायत डेव्हलपमेंट ऑफिसर असतात. तर अशा प्रकारे ऑप्शन्स क्रमांक 2 येतो. यानंतरचा प्रश्न पहा. सामाजिक आणि आर्थिक समानतेच्या धोरणाचा पाया हा आहे. कोणता आहे सांगा पाहू. मार्गदर्शक तत्त्वे आहेत. राज्य सरकारला अनुसरून खालीलपैकी कोणती विधाने सत्य नाहीत. कोणतं नाही आहे? तर या ठिकाणी ऑप्शन्स 1. आर्थिक मसुदा प्रथमतः लोकसभेत मांडला जातो. हे राज्याशी संबंधित येत नाहीत. मुख्यमंत्री हा सत्ताधारी पक्षाचा असतो. त्यानंतर शिक्षक मतदारसंघाचा प्रतिनिधी विधान परिषदेचा सदस्य असतो. घटनात्मक आणीबाणीच्या प्रसंगी राष्ट्रपती राजवटीची शिफारस करतो. हे तिन्ही पण असतात, पण हे येत नाही. त्यानंतरचा प्रश्न पहा. खालील न्यायालयाची कोर्टाच्या अधिकारानुसार बरोबर उतरत्या क्रमांकात मांडणी करा. कारण न्यायालयांचं उतरत्या क्रमांकामध्ये आपल्याला माहिती आहे सर्वात मोठं कोणतं असतं? सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? C. पहिल्यांदा काय यायला पाहिजे? C यायला पाहिजेत. कुठल्या कुठल्या ऑप्शन्समध्ये नाही आहे? Aमध्ये नाही आहे, हे येत नाही, हे येत नाही. C 2 आणि 4मध्ये पाहूया. 2 आणि 4मध्ये CC आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या नंतर राज्य उच्च न्यायालय म्हणजे उच्च न्यायालय असतो. उच्च न्यायालय B असतं, म्हणजे C नंतर B. कुठल्या ह्याच्यामध्ये येतं? यस, ह्याच्यामध्ये येतं. तर ऑप्शन्स क्रमांक 4 आहे. त्यानंतर सेशन दिवाणी न्यायालय हे जिल्ह्यामधलं मोठं न्यायालय असतं. त्याच्यानंतर मॅजिस्ट्री न्यायालय असतं, म्हणजे हे सेकंड लेवलचं असतं. पहिल्यांदा सेशन असतं, नंतर मॅजिस्ट्री असतं, म्हणजे D नंतर A येतं. म्हणजे ऑप्शन्स क्रमांक 4 आहे. तर हे लक्षात ठेवा. यानंतर काय? भारत हा डॅश काय आहे? समाजवादी, निधर्मी, सार्वभौम, प्रजासत्ताक गणराज्य हे काय दिलेले आहेत? आपल्याला प्रस्तावना दिलेली आहे राज्यघटनेची किंवा संविधानाची प्रस्तावना. त्याच्यामध्ये आपल्याला हे शब्द ऐकायला मिळतात. तर पहिल्यांदा कुठला शब्द येतोय पहा. सार्वभौम, समाजवादी, निधर्मी, प्रजासत्ताक गणराज्य देश आहे. तर हा भारत देश आहे. तर सार्वभौम फर्स्ट येतो, म्हणजे C ऑप्शन्स येतं. समाजवादी सेकंड आहे. त्यानंतर थर्ड, त्यानंतर फोर्थ. तर C कुठल्या ऑप्शन्समध्ये आहे ते पाहूयात चला. या ठिकाणी C पहिल्यामध्ये आहे. दुसऱ्यामध्ये नाही, हे येत नाही. चौथ्यामध्ये नाही. तिसऱ्यामध्ये आहे. तर ह्या दोन्हीमधलं कम्पेअर करूया. पहिला सार्वभौम C, त्यानंतर समाजवादी A कुठं आहे? दोन्हीमध्ये पण आहे. B आहे ते तिसऱ्यामध्ये, म्हणजे पहिला ऑप्शन्स करेक्ट आहे. तर ऑप्शन्स क्रमांक 1 हे करेक्ट आहे. यानंतरचा जो प्रश्न आहे ते पाहूया. भारताचा माहिती हक्क कायदा यावर्षी अंमलात आणला गेला. कुठल्या वर्षी आलेला आहे माहिती हक्क? तर 2005ला आलेला आहे. यानंतर समाज विज्ञान अध्यापनाचा पाया मुख्यतः यापासून घेण्यात आला. कुठल्या कमिशनच्या ह्याच्यानुसार घेतला आहे का पहा? पायाभूत शिक्षणापासून घेतलेला आहे. यानंतरचा प्रश्न पहा. शैक्षणिक कृतीचा मूळ अर्थ काय आहे? उद्दिष्टे आधारित कार्य करणे. तर त्यानंतरचा प्रश्न पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन पहा. समाज विज्ञान अध्यापनाचा पायाभूत उद्देश काय आहे? तर हे जबाबदार नागरिकत्वाचा विकास करण्यासाठी समाज विज्ञान अध्यापनाचा मूळ उद्देश आहे. यानंतरचा प्रश्न पहा. विविध सण साजरे करण्याचे महत्त्व हे आहे. कशासाठी आहे? तर धार्मिक सुधारणा, राष्ट्रीयत्व, सांस्कृतिक परंपरेचे हस्तांतरण, नागरिकतेची जाणीव नाही. तर सांस्कृतिक परंपरेचे हस्तांतर करणे हे महत्त्वाचं आहे सण साजरा करत असता. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा.
विद्यार्थ्यांना समाज विज्ञानाचे अध्यापन करताना विकसित केले जाणारे मुख्य सामर्थ्य हे आहे. कोणते सामर्थ्य आहे? ज्ञान वाढविणे नाही. निर्णायक विचारांचा विकास करणे हे महत्त्वाचं आहे. धार्मिक आवड विकसित करणे, कौशल्यांचा विकास हे येत नाहीत. तर ऑप्शन्स क्रमांक 2 हे करेक्ट आहे. यानंतरचा प्रश्न पहा. CCE म्हणजे कंटिन्यू कॉम्प्रेहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे निरंतर व्यापक मूल्यमापन म्हणजे काय? तर हे मुलांच्या अध्ययनात क्षमतेचे मूल्यमापन करणे नाही. मुलांच्या सर्वांगीण विकासाचे मूल्यमापन करणे हे महत्त्वाचं आहे. ऑप्शन्स क्रमांक 2 हे करेक्ट आहे. यानंतरचा प्रश्न पहा. हर्षवर्धनाच्या काळातील प्रसिद्ध विद्यापीठ कोणतं होतं? नालंद होतं. यस. उज्जैन, तक्षशिला, विक्रमशील, नालंद हे होतं. यानंतरचा प्रश्न पाहूया. मुख्यतः यांच्या आधारावर समाज विज्ञान हे सामाजिक अभ्यासाहून वेगळे आहे. कुठले आहे? ऑप्शन्स क्रमांक 1 आहे. NCF 2005 नुसार समाज विज्ञानाचे अध्यापन करताना याला महत्त्व दिले आहे. नैतिक आणि मानवी मूल्य निर्माण करणे हे महत्त्वाचं अधिकार दिले आहे. ऑप्शन्स क्रमांक 2 करेक्ट आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. व्याख्यान पद्धत आपले महत्त्व कमी करीत आहेत. हे समस्या दूर करण्यासाठी व्याख्यात्याने हा पर्याय निवडावा. कुठला आहे? ऑप्शन्स 3 आहे. यानंतरचा प्रश्न पहा. क्रांतीवर संगोळी रायांना या नाटकात काम करण्यास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यामुळे शिक्षकाला समाज विज्ञान अध्यापनात खालीलपैकी हे उद्दिष्ट विकसित करण्यास मदत होते. कुठला? देशभक्ती. कारण संगोळी रायांना हा वीर पुरुष होता, तर सेनापती. तर हे देशभक्तीचं नाटक आपल्याला सादरीकरण करण्यास मदत होते. विद्यार्थ्यांना नकाशा काढण्याच्या कौशल्याचे अध्यापन करण्यापूर्वी हे कौशल्य विकसित करणे अतिउत्तम आहे. कोणते? मनात नकाशाचे चित्र आणणे हे सर्वात महत्त्वाचं आहे. पहा. भौगोलिक सीमाची गरज नाही, राजकीय महत्त्व नाही, ऐतिहासिक महत्त्व अभ्यासण्याची गरज नाही. तर चित्रकरण कशा प्रकारचा नकाशा हे लक्षात घेतलं तर आपण नकाशा काढू शकतो. यानंतरचा पहा. उत्तम योजनेमध्ये हे असावे. काय? बघा. उत्तम गुण याची गरज नाही. उत्तम शैक्षणिक अनुभव असायला पाहिजेत आणि त्याचबरोबर उपलब्ध साधनांचा सर्वोत्कृष्ट वापर असावा. म्हणजे B आणि C याचा आवश्यकता आहे, म्हणून B आणि C हे 2 मध्ये आहे. यानंतरचा प्रश्न पहा. आत्मचरित्र पद्धतीने अध्यापन करण्याचा प्रमुख उद्देश हा आहे. कशासाठी आहे? विद्यार्थ्यांना चारित्र्य संपन्न बनविण्यास स्फूर्ती देणे. यानंतरचा प्रश्न पहा. वर्गामध्ये चालू घटनावर चर्चा घडवून आणणे. यामध्ये वर्गामध्ये स्वच्छ भारत अभियान याची चर्चा करताना वरील विधानावर प्रकाश टाकल्याने अपेक्षित वागणूक बदला याकरिता करतात. कुठल्या ह्याच्यामध्ये? स्वतःला सामावून चालू समस्या सोडविण्याची सकारात्मक वृत्ती विकसित करणे हा महत्त्वाचा उद्देश असतो. यानंतरचा प्रश्न पहा. शाळेत विद्यार्थी मंत्रिमंडळ किंवा संसद रचने हे याचे उत्तम उदाहरण आहे. कशाचा आहे? मूळ स्रोत पद्धत नाही. योजना पद्धत यस. चर्चा पद्धत नाही. व्याख्यान पद्धत नाही. तर हे 3 येत नाहीत. ऑप्शन्स क्रमांक 2 येतो. यानंतरचा प्रश्न पहा. इतिहास अभ्यासक्रमामध्ये UNO म्हणजे संयुक्त राष्ट्र संघ आणि त्याचे यश या पाठाची प्रस्तावना सुरुवात करताना हे मुख्य उद्दिष्ट विकसित होते. देशभक्ती याची गरज नाही. आंतरराष्ट्रीय मनोभावना निर्माण करण्यासाठी यस करेक्ट आहे. विदेशी धोरणाची जाणीव करून देणे नाही. आंतरराष्ट्रीय पर्यटन नाही. ऑप्शन्स क्रमांक 2. यानंतरचा प्रश्न पहा. इतिहास हे पुढील पिढीला थोर पुरुषांचा किंवा वीरांचा पुरावा आणि अद्वितीय घटनांची आठवण करून देते. त्यामुळे इतिहासाचे अध्यापन करताना वापरलेली उत्तम पद्धत ही आहे. कोणती आहे? आत्मचरित्र पद्धत आहे सर्वात महत्त्वाची. मूळ स्रोत पद्धत नाही. व्याख्यान पद्धत नाही. योजना पद्धत नाही. आत्मचरित्र पद्धत आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा. समाज विज्ञानाच्या उत्तम प्रश्नपत्रिकेमध्ये हे असावे. कोणते असावे? तर या ठिकाणी उत्तम छपाई याची गरज नाही. उत्तम गुणांचे प्रश्न नाही. अधिक कठीण प्रश्न असलेले नाही. तर घटकांश आणि उद्दिष्ट यावरील वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांचा संयोग असावा लागतो. तर ऑप्शन्स क्रमांक 4 आहे. आणि या ठिकाणी लास्ट प्रश्न पहा. राष्ट्रीय एकात्मता देशातील नागरिकांच्या भावना बांधून ठेवते. हा घटक शिकविण्यासाठी ही कृती समाज विज्ञान शिक्षकाला अध्यापन करण्यास मदत करते. कोणता ऑप्शन्स असेल बघा? A, B आणि D. बघा. A राष्ट्रीय सण साजरे करणे. B राष्ट्रगीत म्हणणे. त्यानंतर D नृत्य उत्सव आयोजित करणे. वर्ग नायकाची निवड करणे हे काही राष्ट्रीय एकात्मतेचं उदाहरण नाही. तर A, B, D हे ऑप्शन्स 4 मध्ये आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.